हिंगोली जिल्ह्याला पुराचा मोठा फटका बसलेला आहे। हिंगोलीच्या सावरखेडा गावातील 6 शेतकरी देखील या पुराच्या पाण्यामध्ये अडकलेले होते। आपण जर पाहिलं तर या पुराच्या पलीकडच्या भागामध्ये शेतातील जनावरांना सोडण्यासाठी हे शेतकरी गेलेले होते। मात्र अचानक सावरखेडा गावाजवळ असलेली नदी तुडुंब भरून वाहिली आणि त्यामुळे हे सगळे शेतकरी पुराच्या पाण्यापासून वाचण्यासाठी एका झाडावरती जाऊन बसलेले होते। प्रशासनाला या शेतकऱ्यांना वाचवण्यात यश आलेलं आहे। आपल्या सोबत शेतकरी आहेत। काय घडलं होतं, किती वाजता तुम्ही शेतात गेले होते आणि पुढे काय झालं? आम्ही 9 वाजता शेतीत होतो, चारा पाणी करायसाठी गेलतो तर त्यामुळे एकदाच पाणी आलं। मग आम्ही झाडावर बसलो, 4-5 तास बसलो। मग संतोष भांगरला म्हणजे फोन लावला, त्यानं बोट गीट आणली, सगळं नियोजन लावलं, सगळं लावलं, आम्हाला देणं काय जीव वाचवला। किती जण होते आणि किती जण आता बाहेर आलेले आहेत? आम्ही 6 जण होतो सर, 6 जण वापिस आलो। बरं, किती तास झाडावरती बसलेले होते आणि काय संपर्क होत होता का? तुमचे मोबाईल कुठे होते? आमच्यासोबत मोबाईल होते। आम्ही 3-4 तास झाडावर उभे होतो सर। त्यानंतर मग आम्ही आमदार संतोष दादाला फोन लावला। संतोष दादा म्हणले आलोच आम्ही। स्वतः संतोष दादा व प्रशासनाचे सर्व अधिकारी आलेले होते आणि त्यांनी आमची सुटका केली। आता जनावर कुठे आहेत आणि काय नुकसान झाले तुमचं? पोट्यात 2-4 म्हशी आणल्या, 4-5 म्हशी बाकी आहेत, 2 बैल 8 वगैरे 2 वाहून गेल्या। बरं, हा, कोट्यातले जनावर सुरक्षित आहेत का? हो, इथं मोकळेच इथं। बरं, हो, नक्कीच। तर हे सगळे शेतकरी होते। हे शेतकरी अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनानं सावरखेडा गावाकडे धाव घेतली आणि 2 तासाच्या अथक परिश्रमानंतर बोटीद्वारे या सगळ्या शेतकऱ्यांना बाहेर काढलेलं आहे आणि त्यांचा जीव वाचवण्यात लोकप्रतिनिधी व प्रशासनाला यश आलेलं आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।